आणि मी तर सासवडची आहे. आमच्याकडून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडला 2.5 दिवसाचा मुक्काम असतो. मी दरवर्षी न चुकता वारीला जाते. न चुकता मला माऊलींचं दर्शन होतं. मला असं वाटतं लहानपणापासून माझ्याकडनं देव करून घेतोय. लहानपणापासून माझी वारी चुकवलेली नाही त्यांनी कधीच. मला असं वाटतं यार आय एम व्हेरी ब्लेस, व्हेरी ब्लेस. येस, आता तू म्हणालीस की वारी तू चुकवत नाहीयेस आणि मी तुझ्या सोशल सोशल मीडियावर वारीचे बरेच व्हिडिओ बघितले. तुझ्या छोट्या भाच्याला घेऊन आहेत किंवा अनेक काही आहेत. आणि मला आवडेल ऐकायला की एखादा प्रसंग वारीतला किंवा तू कशी वारी एन्जॉय करतेस. वारीला माहिती आहे माझी आजी सांगायची मला की ती ना माझ्या पणजोबांच्या मांडीवर बसून ती आळंदीमध्ये जायची आणि माझ्या पणजोबांनी माझ्या आजीला पसंत केलं होतं माझ्या आजोबांसाठी. तर मला ना खूप खूप मज्जा यायची त्यांच्या गप्पा ऐकताना क्युरिओसिटी असेल. की बाबा असं कसं काय तू आळंदीला कशी काय जायची. तर वाईवरून माझी आजी आळंदीला जायची, ती एकादशी करायची, वारीला जायची. आणि मग इतकं मज्जा येते माहिती आहे वारीमध्ये. इतके लोक येतात, तुफानासारखे लोक येतात वारीमध्ये. पण तरीही ज्या ठिकाणी प्रत्येकाला वारीच्या दिंडींना असे घरं नेमून दिलेली आहेत सासवडमध्ये, प्रत्येकजण बरोबर त्या दिंडीमध्ये जातं, प्रत्येकजण त्याच घरात जातं. आणि मग सगळं अख्खं घर मिळून तुम्ही कसं स्वयंपाक करता, सगळ्यांना जेवायला वाढता, पंक्तीच्या पंक्ती तुमच्या घरात जेवता आणि मग तुमचा सकाळी सकाळी सगळा स्वयंपाक होतो. इतकं प्रसन्न वाटतं मी तुला सांगते. आणि एकदा ना मी गुजरातला शूट करत होते, आय थिंक 3 इयर्स पूर्वी. तर तेव्हा ना गुजरातच्या वेळेस तर ते असं होतं की त्यांचं शेड्यूल होतं आणि नेमकी तेव्हा वारी येणार होती. तर मी म्हटलं नाही मी जाणार आहे, म्हटलं मी 2 दिवस जाते पुन्हा येते. तर म्हणे तू गुजरातहून कुठे जाशील सासवडला आणि पुन्हा येशील. नाही म्हटलं मला जायचं आहे, काय पण होऊ दे, मला जाणार आहे म्हटलं मी. दरवर्षी जाते. हो मी दरवर्षी जाते. आणि खूप हट्ट करायला लागले मी, पण ते मानेच ना. नाही नाही म्हणे जाऊ ते पुढच्या वर्षी जा, पुढच्या वर्षी जा. आणि तेव्हा सायक्लोन आलं. ते येऊन धडकलं कुठे गुजरातच्या इथे आणि त्यांना शूट रॅपअप करावं लागलं. आणि मी त्याच दिवशी येऊन मी घरी आले आणि लगेच मी सासवडला गेले आणि माझी वारी नाही चुकली. तर खूप मज्जा असते वारीमध्ये. अर्णव माझा जो भाचा आहे तर त्याला मी यावर्षी विठ्ठल केलं होतं. ते व्हिडिओज टाकायचे राहिलेत माझ्याकडून. मी टाकेन आता यावर्षी टाकेन. तर त्याला विठ्ठल केलं होतं मी मागच्या वर्षी. तो इतका टाकलंय वाटतं दर्शनाचा टाकला. त्याला विठ्ठल बनवलं होतं मी. आणि आमच्या सोसायटीत एक मुलगी आहे ईशा म्हणून, तर तिला आम्ही रुक्मिणी बनवलं होतं. आणि त्याला इतकं भारी वाटत होतं. लोक येऊन अरे विठोबा, अरे विठोबा. तो म्हणतो आत्तू माझ्या सगळे पाया पडतात, आत्तू असं का करतात. म्हटलं तू पण त्यांच्या पाया पड. तर मला असं वाटतं संस्कार किंवा जी देवाची ओढ असते ना ती इथून सुरू होते. त्याला ते खूप वेड आहे आता. तो जातो, नाचतो वारीमध्ये. म्हणजे सगळ्यांनी लाईफमध्ये एकदा तरी एक्सपिरियन्स करावा अशी आपल्या महाराष्ट्राची शान आहे आपली वारी. एकदा तरी येऊन बघ. तू पण मी नाही केलं एकदा पण वारी. सो गेल्या वर्षी आम्ही जाणार होतो पण ते राहिलं. सो मी ट्राय करेन यावर्षी जाता आलं तर नक्की. पक्का मला सांग. नक्की. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.